नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स कडधान्याची मिसळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सगळे मिक्स कडधान्य घेतले होते आणि असे भिजत घातले होते 8 तास आणि त्याच्यानंतर बघा मोड आणायला बांधून ठेवले होते। पण त्याच्यात बघा मटकी, मूग, हुलगे ह्यांना मोड आलेले आहेत। आता मोड कशाला आले नाहीत माहिती आहे का? जसं की सफेद वाटाणा, काळा वाटाणा, हे बघा हिरवे चणे आहेत, लाल चणे आहेत, ह्यांना मोड आलेले नाही आहेत कारण की ह्यांना मोड आणायसाठी जास्त वेळ लागतो। तर अशा पद्धतीत घेतलेले आहेत। मस्त लागते बघा मिसळ। अशी करून बघा तुम्ही। सगळ्या प्रकारचे आहेत, फक्त त्याच्यामध्ये वाल नाही तर सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत। हुलगे का घेतले माहिती आहे का? आता थंडीच्या दिवसामध्ये हुलगे खाल्लेले चांगले असतात, त्यासाठी बघा चवळी वगैरे सुद्धा घेतली। चवळीला सुद्धा आपले मोड आलेले आहेत। विकत सुद्धा मिक्स भेटतं बरं का, तर सगळं आणलं तरी चालेल। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कुकर ठेवलाय बघा गरम करायला। त्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं तेल घालून घ्यायचं। एक चमचा घातला तरी चालेल आणि हे गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे कडधान्य जे आपण घेतले होते ना, स्वच्छ धुवून नितळून घेतले होते, हे टाकून घ्यायचे। गॅस आहे मीडियम। सगळे कडधान्य बघा मी टाकून घेतलेले आहेत। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद आणि हे काय करणार आहे, मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं आपण असं थोड्या वेळानं परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला मीठ। आता ह्यात तुम्ही चवीप्रमाणे जरी टाकलं तरी चालेल, पण जर जास्त टाकलं ना तर मग काय होईल, हे जे कडधान्य आहेत ना ते थोडेसे खरट लागतील, त्यामुळे थोडंसं टाकायचं आणि नंतर जेव्हा आपण फोडणीला टाकू ना तेव्हा मग परत टाकायचं। ह्याला थोडंसं 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर। मस्तपैकी 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। छान असं परतून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे पाणी। तर पाणी कोणतं टाकायचं, तर कोमट टाकायचं। गॅस आहे मीडियम। 1.5 ग्लास मी पाणी बघा गरम करत ठेवलं होतं, तर त्यातलं 1 ग्लासपेक्षा थोडंसं जास्त असं मी टाकलेलं आहे। कमी टाकलं तर थोडंसं चालू शकतं, कारण आपल्याला ह्याला शिजवायचं। तर गॅस करणार आहे मी बारीक, आणि बारीक गॅसवर ह्याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 जरी केल्या तरी चालतील, पण आपलं जे कडधान्य आहे ना, जसं चणे वगैरे आहेत ते शिजले पाहिजे, तर तुम्ही 5-6 जरी केल्या तरी चालतील। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झालेला आहे कुकर। तर आपण आता झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा गाळ शिजलेलं आहे, एकदम सगळं शिजले। चणे आपण जे हो काय अशा पद्धतीमध्ये। मिसळसाठी साहित्य बघा मी काय काय घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम थोडीशी घ्यायची। 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कमी तिखटवाल्या, त्या पण भाजून घेतलेल्या आहेत। 2 मिडियम आकाराचे कांदे पातळ कापून भाजून घेतलेले आहेत। खोबऱ्याच्या अर्धी वाटीचा अर्धा भाग तो सुद्धा असा पातळ कापून बघा तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे। 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, थोड्या मोठ्या आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, पातळ तुकडे करून घेतलेले आहे। आणि 1 टोमॅटो बघा मी जाळीवर भाजून घेतलेलं आहे। भाजायच्या अगोदर ह्याला सगळ्यासाठून चीर मारून घेतलेले आहे, जेणेकरून खराब वगैरे असेल तर आपल्याला कळेल। तर एवढं वाटण मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला 1 पळी। मिसळ करतोय ना आपण, तर थोडंसं तेल जास्त टाकायचं। तुम्हाला जर आवडत नसेल तर थोडं कमी टाकलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा टाकणार आहे जिरं। फक्त जिरं चांगलं भाजलं की त्यात 1 मिडियम आकाराचा कांदा बघा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला आपण भाजून घेऊया। मस्त असा बघा कांदा भाजून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम आपला। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर। आता त्यात टाकायचं आपल्याला हे वाटण जे बनवलं होतं ते। आपण जे वाटण बनवलं होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियमच, आणि आपण ह्याला 2 मिनिटं फक्त पहिलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटोस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। गॅस करणार आहे मी बारीक। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला पावडर टाकलेले आहे। खूप रेसिपी टाकल्यात बघा गरम मसाल्याच्या। 1 चमचा जिरे धने पावडर मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचं आपला कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे। हे पण ह्याच्यावर टाकून आपण 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया। मस्त असं बघा तेल सुटोस्तोवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण जे हे मिक्स कडधान्य जे शिजवून घेतलं होतं ना, हे सगळं टाकून घ्यायचं आणि हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपली कढई पडलेली आहे छोटी, तर मी आता हे काय करते, एका टोपामध्ये काढून घेते। टोपामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। टोप गरम केला आणि त्याच्यामध्ये हे सगळं वतून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात वतायचे पाणी। तर पाणी कुठलं वतायचं माहिती आहे का? गरम पाणी वतायचं। तर बघा असं मी गरम केलेलं आहे।
तर मी ही अर्धच पाणी त्यातलं टाकणार आहे, कारण की आपलं मिक्सरच्या भांड्याला मसाला आहे, त्यात मी थोडंसं पहिलंच पाणी गरम टाकलं होतं. तर पहिले हे हलवून घेते चांगलं. आता हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला केला होता ना बारीक, त्याच्यामध्ये मी पाणी कोमट टाकलं होतं. आता एवढी पातळ पाहिजे बघा, ह्याच्यापेक्षा पातळ करू नका, एवढी तर पाहिजेच मिसळ म्हटलं म्हणजे. आणि मस्त अशी शिजली गेलेली आहे बघा. आता ह्याला पहिलं आपण उकळून देऊया, मग चव बघूया आणि मग मीठ टाकूया. मिसळ बघा नुसती आपली उकळलेली आहे, मस्त असं बघा कलर आलेला आहे अशा पद्धतीमध्ये. आता ह्याच्यात आपण चव बघून ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण की मला थोडंसं कमी वाटते मीठ. त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला 2 ते 3 मिनटं आपण चांगलं उकळून घेऊया, कारण की जास्त वेळ उकळलेलं नव्हतं. मस्त बघा आपली उकळलेली आहे मिसळ, मिक्स कडधान्याची मिसळ. आणि तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असली तर अजून पातळ करू शकता बरं का. ही कमीत कमी ना 7 ते 8 लोकांना पोट भरून होईल अशी मिसळ तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. मिसळची बघा मी थाळी बनवून घेतलेली आहे. तर 2 पाव घेतलेले आहेत. वरती टाकायला बघा हे शेव घेतलेली आहे, थोडासा कांदा घेतला, लिंबू घेतलेला आहे आणि नुसती तरी आणि पाणी मी काढलं होतं. मी जास्त काय तेल वापरलं नव्हतं, जर जास्त तेल वापरलं तर अजून चांगली तरी येते. आणि ह्याच्यामध्ये बघा थोडीशी मिसळ काढलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला टाकायची थोडीशी शेव. तुम्ही अशी ताटात ठेवलेली आहे, तुम्ही ते पण घेऊ शकता. वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून अशा पद्धतीनं पण तुम्ही खाऊ शकता. मिसळच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते की तसं पण तुम्ही खाऊ शकता करून. हे बटाटे वडे बनवलेले आहेत मी. आता ह्याच्यावर आपण टाकायची थोडीशी मिसळ. छान लागते बरं का अशी. पहिले तर अशीच भेटायची बघा. तुम्ही लोकांनी कोणी खाल्ली असेल तर कमेंट करा. आणि मी पण पहिली बघा रेसिपी अपलोड केलेली आहे मोबाईलवर, तर त्याची लिंक पण मी ह्या रेसिपी खाली देते. खूप रेसिपी आपल्या चॅनलवर बघा मी अपलोड केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं वरनं टाकायची थोडीशी शेव, थोडासा टाकायचा कांदा मस्तपैकी असं, आणि थोडीशी टाकायची कोथिंबीर. तुम्ही अशा पद्धतीनं पण बनवू शकता. बटाटे वड्यांच्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. आता आम्ही मिसळ म्हटलं की हमेशा वडे बनवतो. तुम्हाला आता ही पद्धत आवडली का, ही पद्धत जर आवडली जरा मला कमेंट करून सांगा. आणि मिसळ कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.